साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातल्या एका महिला डॉक्टरच्या आत्महत्येनंतर राज्यभर खळबळ उडाली आहे। डॉक्टर संपदा मुंडे यांनी आपल्या हातावर लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये खळबळजनक आरोप करण्यात आलेत। पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने यांच्यावर 4 ते 5 महिन्यांपासून लैंगिक अत्याचाराचा आरोप आहे, तर फलटणमधीलच प्रशांत बनकर यांच्यावर देखील मानसिक आणि शारीरिक त्रासाचा आरोप करण्यात आलाय। या प्रकरणानंतर राज्यभरात सध्या खळबळ उडालेली आहे। लोकशाही मराठीचा या संदर्भातीलच हा स्पेशल रिपोर्ट पाहूयात। रक्षकच बनले भक्षक। महिला डॉक्टरच्या आत्महत्येनंतर राज्यभर खळबळ। पोलीस उपनिरीक्षकाकडून सुरू होते अत्याचार। अत्याचारांना कंटाळून उचललं टोकाचं पाऊल। सातारा जिल्ह्यातल्या फलटण शहरामध्ये खळबळजनक धक्कादायक घटना घडलेली असल्याची माहिती आता समोर येत आहे। उपजिल्हा केंद्रातील संपदा मुंडे या महिला डॉक्टरने या ठिकाणी एका शहरातल्या हॉटेलमध्ये जाऊन सुसाईड केलेली आहे आणि सुसाईड केल्यानंतर त्या हातावर लिहिलेला सुसाईड नोटवर लिहिलेला आहे की फलटण शहरातील बनकर नावाच्या PSIनं सातत्यानं 5 महिने बलात्कार केलेला आहे आणि लैंगिक अत्याचार केलेला आहे आणि या सगळ्या जाचाला कंटाळून मी माझं जीवन संपवत आहे। साताऱ्यातील फलटण शहरातील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉक्टर संपदा मुंडेंनी आत्महत्या केल्याचं समोर आलं। शवविच्छेदनावेळी मृतदेहाच्या डाव्या हातावर सुसाईड नोट लिहिली गेल्याचं निदर्शनास आलं। महिला डॉक्टरच्या सुसाईड नोटमध्ये तिने स्पष्टपणे नमूद केलंय, PSI गोपाल बदने याने 5 महिन्यांपासून सतत लैंगिक अत्याचार केला आणि प्रशांत बनकर याने तिचा मानसिक छळ केला। मृत डॉक्टरच्या चुलत्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय की डॉक्टर संपदा मुंडेंनी फलटणच्या DYSPंकडेही या प्रकरणाची औपचारिक तक्रार केली होती, परंतु पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही। माझ्या लेकीला जर काय केलं असेल तर कुणी असो त्याला तेच पद आलं पाहिजे। काहीच कल्पना दिली नव्हती ना आम्हाला, काहीच कल्पना दिली नव्हती आम्हाला। आम्ही आता भेटून आलो तर महिना झाला, 2 दिवस काम करून आलतो। असं हिंडलं फिरलं बघितलं, काही म्हणलीच नाही पण आम्हाला ते तसं काही सांगितलं काही सांगतच नव्हती ना ती। फक्त बस थोडासा ताण आहे, मानसिक ताण होतो। आम्हाला वाटलं ड्युटीमुळे होतं असेल, असं काही सांगितलंच नाही तिने की असं होतंय। तिथे अधिकारी लोक काय त्रास देत होते हे माहीतच नाही ना आम्हाला। आरोपीला फाशी शिक्षा झाली पाहिजे हीच मागणी आहे आमची। फाशी तुम्ही ते 4 दिवस सोडता आणि आणता आणि ते तसं नाही। मग आमचं लेकरू तसं 100% गॅरंटी देते। आमचं लेकरू स्वतः काय करणारच जाऊ नाही शकत नाही। जर आम्ही लहानपणापासून त्याला सांभाळायलंय त्याच्यामुळे मग आमचं लेकरू ते करू शकतच नाही। तसं फक्त आम्हाला त्याला फाशी शिक्षा झाली पाहिजे एवढंच पाहिजे आम्हाला। हे सगळं प्रकरण समोर आल्यानंतर तातडीनं तपासाची चक्र फिरली। स्वतः मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची दखल घेत सातारा पोलीस अधीक्षकांकडून माहिती घेतली आणि आरोपी बदनेला निलंबित करण्याचे आदेश दिले। आरोपी बदने सध्या फरार असून संशयित आरोपींच्या शोधासाठी 4 पोलीस पथकं आणि 1 क्राईम ब्रँच पथक रवाना करण्यात आले। ज्यांची नावं संशयित म्हणून येतील त्यांची चौकशी होईल आणि कॉल डिटेल्स तपासल्या जातील। आरोपींना मदत करणारे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष लोक यादीत असतील त्यांनाही सोडलं जाणार नाही हे देखील स्पष्ट करण्यात आले। ज्यांच्याकडे संशय आहे की ज्यांचा संशयित म्हणून नावं घेतील त्या सगळ्यांची चौकशी केली जाईल। त्यांचे CDR काढले जातील, त्यांचे फोन डिटेल्स काढले जातील। सगळ्या गोष्टी ज्या आमच्या पोलीस तपासामध्ये असतात त्या सगळ्या काढल्या जातील आणि कुठलीही गोष्ट स्पेअर केली जाणार नाही। आणि एक आरोपी ह्याच्यात सहभागी असणारा आरोपी त्याला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करणारे सुद्धा सगळे आम्ही शोधून काढू। गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे बलात्कार आणि आत्महत्येस प्रवृत्त करणे असं दोघांविरुद्ध। एक आमचे PSI त्यातले आहेत फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे। हा गुन्हा दाखल झालाय फलटण शहरमध्ये। आरोपींना पकडण्याकरता टीम रवाना करण्यात आलेली आहे। मीनवाईल PSI जे आहेत त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाल्यामुळे पेंडिंग इन्क्वायरी त्यांना लगेच तात्काळ सस्पेंड करण्यात आले।
शवविच्छेदन पूर्ण झाल्यानंतर डॉक्टर मुंडेंचा मृतदेह त्यांच्या मूळ गावी बीडला रवाना करण्यात आलाय. नातेवाईक आणि सहकारी डॉक्टरांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. तर संपूर्ण वैद्यकीय समुदायामध्ये संताप आणि शोककळा पसरली आहे. चुकीच्या पोस्टमॉर्टम रिपोर्ट बनवण्यासाठी राजकीय आणि पोलिसांचा खूप प्रेशर असायचं. तिने ते आमच्या दुसरी बहीण मेडिकल ऑफिसर आहे, तिला ते सांगायचे, परंतु एवढं असेल असं वाटलं नव्हतं. परंतु शेवटी त्या त्रासाला कंटाळून आणि तिला कदाचित सहन झालं नसेल, तिनं काल आत्महत्या केली. आणि हातावर ज्या पोलीस अधिकाऱ्यांचा तिला त्रास होत होता त्यांची नावे लिहिली आहेत. तसेच मागील 2 वर्षापासून ही तक्रार करण्यासाठी तिने एसपीला लेटरही लिहिले. त्यांची आवक जावक म्हणून रजिस्टरला हे झालेली आहे, पण त्यावर कोणतीही कार्यवाही आजपर्यंत झालेली नाही. महिला आयोगानं देखील या प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेतली. डॉक्टरने आधी तक्रार केली होती, त्यावर कारवाई का झाली नाही असा प्रश्नही आता उपस्थित करण्यात आला. राज्य महिला आयोगाने या घटनेची दखल घेतलेली आहे. यामध्ये दोन्हीही आरोपींवरती BNS अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. हे दोन्ही आरोपी फरार असून त्यांच्या तपासासाठी शोध पथक हे रवाना झालेले आहे. रक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या पोलिसांनीच भक्षक म्हणून जर कोणाच्या हत्येला कारणीभूत होत असतील तर अत्यंत दुर्दैवी आहे, संतापजनक आहे. तर महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात पोलीस तपास सुरू असून दोषींवर कठोर कारवाई होईल का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. महिला डॉक्टरच्या न्यायासाठी आणि प्रशासनातील जबाबदारीसाठी सर्व स्तरातून दबाव वाढतोय. मात्र एकंदरीतच या घटनेनं साताऱ्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या वैद्यकीय क्षेत्रात खळबळ माजली असून पीडितेच्या आत्महत्येला जबाबदार असलेल्यांना कठोरात कठोर शासन केलं जावं अशी भावना व्यक्त होतीये. इम्तियाज मुजावर, लोकशाही मराठी, सातारा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.